या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर. नमस्कार, मी हेमंत चिगले. माझं आत्ताच भारतीय जनता पार्टी मंचर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल भाऊ तुमचं धन्यवाद. सामाजिक कामामध्ये आता तुम्ही मला रस्त्यावरच पाहिलं आणि रस्त्यावर मी काहीतरी काम करत होतो. म्हणजे एक कुत्र्याचं लहान छोटंसं पिल्लू पप्पी होतं, त्याला कुठल्या तरी गाडीने उडवलं, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं आणि ते मला पावलं नाही, तर मी ते उचलून एका बाजूला करेल, पण ते मेलं होतं मी गेलो तोपर्यंत. मग मी ते उचलून त्याला पाणी पाजून बाजूला केलं रस्त्याच्या. आणि तुम्ही ॲक्सिडेंट म्हणजे तुम्ही आलात तिथं, असं अपघाताने तुम्ही ॲक्सिडेंटली तिथं आलात, तुम्ही पाहिलं ते मला, म्हणून पहिलं प्रथमतः तर मी तुमचा धन्यवाद देतो. आपला पहिला प्रश्न आपण विचारला तो की तुम्ही सामाजिक कामात गेले 15-20 वर्ष आहात आणि तुम्ही खास करून या सर्व गोष्टींकडे कशा दृष्टीने पाहता. तर गेली 15 वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीचं सक्रिय सदस्य म्हणून काम पाहतो. तुमची मिसेस सुद्धा जिल्हा परिषद होती. गेले 2017 साली भारतीय जनता पार्टी आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जी पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन लागली होती, त्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवून माझ्या मिसेसला कमळ चिन्हावर इथल्या कळंब राजनी गटाची जिल्हा परिषदेची उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यातलाच हा एक भाग आहे की 2017 साठी जी इलेक्शन आहे आणि आता 2026, 9-10 वर्षानंतर पुन्हा जेव्हा अध्यक्षपदाचे मंचर मंडलसाठी विचार झाला, तर सर्वच निकष लावून पार्टीने काही विचारविनिमय केला आणि पार्टीने सर्व प्रदीपदादा कंद असतील, जे माननीय जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक, राज्य परिषदेचे सदस्य आमचे जयसिंगराव एरंडे असतील, नंतर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस महामंत्री माननीय डॉक्टर ताराचंदजी कराळे असतील, किंवा आमचे उद्योग आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी बानखिले आहेत, संदीपभाऊ बानखिले सचिव आहेत जिल्ह्याचे, आणि आंबेगाव तालुका प्रभारी पण आहेत. तर ह्यांनी जो विश्वास दाखवला माझ्यावर, तो यातनंच दिसते की 2017 साली विश्वास दाखवला आणि कमळ चिन्हावर तिकीट दिलं आणि आता भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका मंचर मंडलचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. तरुण आणि तरुणीला तुम्ही काय म्हणता? मला खास करून अध्यक्षपद मिळालं म्हणून मी ही गोष्ट बोलतोय असं नाही, तर आता समाजाने थोडंसं जागरूक होण्याची गरज आहे. मतदार निरीक्षण, पुनर्निरीक्षण चालू आहे याद्यांचं, SIR. तर या SIR मध्ये तरुणांनी जागरूकतेने सहभाग घेऊन त्या SIR मध्ये दुबार मतदान आहे किंवा मृत मतदान आहे, मतदाते आहेत किंवा बाहेरची काही नावं आहेत आपल्या मतदार याद्यांमध्ये घुसवली गेलेली, तर ती जर तुम्ही व्यवस्थित छाननी करून पाहिली किंवा BLO कडे संपर्क साधून तुम्ही ती यादी पाहिली की तुमच्या यादीमध्ये कोणाची नावं आहेत गावच्या बाहेरची, जी मतं तुमच्या मतदानाच्या गावच्या राजकारणावर इफेक्ट करतात, 2 किंवा 4 आणि 5-10 मताने आपला उमेदवार पडतो ग्रामपंचायतीचा, तर तो पडू नये म्हणून. तर या गोष्टीकडे जर जाणीवपूर्वक आपण जर लक्ष दिलं तर ती SIRचा जो उद्देश आहे तो सफल झाल्यासारखा होईल. गावच्या बाहेरचं जे मतदान आहे, इतर घुसवलेलं मतदान आहे, ते जर काढण्याचा आपण प्रयत्न केला आणि ते काढण्यासाठी जर काही आपल्याला अडचणी येत असतील BLO कडनं किंवा सरकारी यंत्रणाकडनं, तर तुम्ही आमच्याशी संपर्क केला तर आम्ही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करू आणि ते मतदान जर तुमच्या गावचं नसेलच तर आपण ते मतदार यादीमधनं काढण्याचा प्रयत्न करू. ज्याचं मतदान आहे त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. परंतु बाहेर जो आहे मतदाता, बाहेरचा जो SIR ह्याच्यामध्ये आपल्या मतदार यादीमध्ये घुसवलेला आहे, आमच्याकडे खूप सारी प्रकरणं आलेली आहेत. गेले 1.5 महिना झाला आम्ही ही प्रकरणं पाहतो. बऱ्याच गावांमधून आम्हाला तक्रारी आल्या, तर त्या तक्रारी आम्ही पाहतोय. तर आम्ही त्यावर सर्व संघटना म्हणून
आणि भारतीय जनता पार्टी म्हणून त्यावर आम्ही आक्रमक भूमिका घेऊन आम्ही BLOशी संपर्क करून वेळी तहसीलदाराशी बोलून आणि प्रांत साहेबांशी बोलून आता मॅडम तांबे मॅडमशी पण परवाच्या दिवशी माझी मीटिंग झाली. ह्या गोष्टी आम्ही बोलून त्यांच्या कानावर ठेवून त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तर तरुणांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही तुमच्या मतदार याद्या पुनर्निरीक्षण चालू आहे त्या याद्यांचं तुम्ही व्यवस्थित वाचन करावं आणि त्यामध्ये जी नावं चुकीची गेली असतील, दुबार झाली असतील तर त्या नावांवर आक्षेप घेऊन तुम्ही ती नावं तुमच्या मतदार यादीमधनं काढण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्याच भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी चांगले प्रयत्न होतील.